विश्वास वाटत नाहीये की 18 जून 1999 बरोबर. आणि या वर्षी 26 वर्ष पूर्ण होती. 25व्याला जेव्हा आम्ही सगळेजण एकत्र जमलो तेव्हा मच्छिंद्र चाटे आमचे मित्र निर्माते यांनी इच्छा व्यक्त केली होती. परंतु 18 जून पेक्षा पाऊस सुरू होण्याच्या अगोदर रिलीज करू म्हणून त्यांनी हा प्रयत्न केलाय. आणि आठवण आहे, नॉस्टॅल्जिया आहे. त्या काळी गाजलेला सिनेमा ज्या प्लाझात आज आपण उभे आहोत तिथे 29 आठवडे हा चालला होता. आणि परत शुक्रवारपासून हा रिलीज झालाय. चांगला रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद आहे. अजूनही अपेक्षित आहे प्रतिसाद. 3 ठिकाणी मुद्दाम ट्रायआउट म्हणून लावलेला आहे. याच्या रिस्पॉन्सनुसार अजून काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित करण्याचा विचार आहे, वितरित करण्याचा. आणि दुसऱ्या भाषांमधली काही प्रिंट तयार करून त्याचे पण प्रयत्न मच्छिंद्रने चालू ठेवले. आमच्या दोघांच्याही दृष्टीने हा खूप भावनिक दृष्ट्या जवळचा सिनेमा आहे. आम्ही कॉलेजमधनं पासआउट, आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. मच्छिंद्र माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे ऍक्च्युली. पण आम्ही त्या कॉलेजपासनं एकत्र सिनेमा लव्हर्स, सिनेमा बघणारे दर्दी, आणि त्यानंतर मग नाटक सिनेमामध्ये काम करताना त्याच्याबरोबर निर्मिती क्षेत्रात येणं आणि हा सिनेमा करणं आमच्या दोघांचं स्वप्न होतं. आणि ते खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट झालं तेव्हा. मराठीच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट अशी अशी त्याची ओळख निर्माण झाली. आणि व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा खूप मोठं यश मिळालं. विषयाचा फ्रेशनेस होता, संपूर्ण स्त्री व्यक्तिरेखा होत्या, याचं एक वैशिष्ट्य होतं. हिंदीच्या तोडीचं सगळं तंत्रज्ञान वापरलं होतं. सगळी टेक्निकल टीम आमची स्ट्रॉंग होती. आणि तेव्हा महाराष्ट्रात बिंदासने एक इतिहास निर्माण केला. त्याचे पुन्हा 5 भाषांमध्ये प्रियदर्शनने राईट्स घेऊन इतर भाषांमध्ये पण केले. त्यामुळे बिंदास हा आमच्या दोघांच्या आवडीचा विषय आहे. आज हे सगळा चित्रपट बघत असताना सगळे जुने आठवत होते दिवस, शूटिंगचेही आठवत होते आणि आमच्या गव्हर्नमेंट कॉलेजचेही दिवस आठवत होते. अशी डबल त्याच्यामुळे आठवणींचा तो ग्राफ चालू होता. आणि मजा आली. आजही तो फ्रेश वाटतोय. त्याच दृष्ट्या आता अनेक वर्ष फिल्मवर केलेली शूट आहे. आता आपण डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आलेलो आहोत. त्याच्यामुळे फिल्मवर केलेली ती रिस्टोर केलेली, त्यामुळे काही बाबतीमध्ये काही कॉम्प्रोमाइजेस कलरचे झाले. परंतु ज्या प्रकारचं शूटिंग आहे, ज्या प्रकारचा परफॉर्मन्स आहे, ज्या प्रकारचे कथानकाचा वेग आहे, तो आजच्या काळाचा आहे असं लक्षात येतं. आणि आता मच्छिंद्रची मुलगी बोलता बोलता मला म्हणाली की हे तेव्हा काळाच्या पुढचं होतं, हे आता लक्षात येत आहे. आणि खरंच करेक्ट आहे. कारण ते नुसतंच तरुणाईचं, नुसतंच कॉलेज लाईफचं नाही, त्याच्यामध्ये काही कंटेंट पण आहे. 2 स्त्रियांच्या मैत्रिणींचा किंवा ज्याला म्हणतो की स्त्री व्यक्तिरेखांच्या मैत्रिणींचा विषय पण मांडलेला आहे. आणि समाजातल्या बाकीच्या सगळ्या गोष्टींवर कॉलेज लेवलच्या त्या आहेत, पण त्या आयुष्याशी संघर्ष करताना काय अनुभव घेतात, कुठल्या एका ट्रॉमामधनं जातात आणि त्यातनं त्यांना काय रिअलायझेशन होतं, असं पण मोठा ग्राफ आहे. खूप छान सिनेमाची अनुभव. माझा पहिला सिनेमा आहे, हे माझं पहिलं अपत्य आहे. त्याचं प्रेम आणखीन काही वेगळंच आहे. आणि या निमित्तानं जिगीषा आणि देवयानी मूव्हीज आम्ही खूप मोठी स्टेप घेतली होती. दोघांनी मिळून एकत्रितरित्या काम केलं होतं. आणि निर्माता म्हणून मच्छिंद्रने तेव्हा जवळपास 10 वर्षापासून हा निर्माता अशा थाटामध्ये त्याची जबाबदारी अंगावर पेलली होती. आर्थिकदृष्ट्या, तंत्रज्ञाना जमवण्याच्या दृष्टीने आमच्या दोघांच्या मैत्रीचा उपयोग करून आम्ही हिंदी चित्रपट सृष्टीतले संकलक असो, साऊंडवाली माणसं आहोत, सिनेमॅटोग्राफीवाली माणसं मिळवली होती. त्याचं पोस्ट प्रोडक्शन, शूटिंग सगळंच खूप नियमित आणि शिस्तबद्ध केलं होतं. आणि त्याचे रिझल्ट्सही मिळाले. अजूनही बिनधास्त म्हटलं की लोकांना आठवतं त्या काळी झालेली प्रदर्शन. म्हणजे मच्छिंद्रने केलेली त्यावेळीची जाहिरात आणि मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं केलेलं एक वेगळं धाडस, हे अजूनही इतिहासात त्याची नोंद तशीच्या तशी आहे. आणि हिंदी मधल्या लोकांनी विचारलं होतं तेव्हा की बिंदास क्या है, कोण आहे लोक, आणि अशा पद्धतीने रचना झाली होती. त्यामुळे एक इतिहास घडवलेला आहेच आहे. इतिहासाच्या 25 वर्षाच्या टप्प्यावर हा सिनेमा बघताना पुन्हा खूप मजा आहे. आणि ऑडियन्सला तुम्ही काय आव्हान कराल? मला असं वाटतं की मी जसं म्हणालो काळाच्या पुढचं आहे, तसं आत्ताच्या कॉलेज गोवर्सने हे नक्की बघितलं पाहिजे. यातले काही संदर्भ त्यांना जुने नवे वाटतील, पण मैत्रीचा धागा तोच पक्का आहे. आणि आमच्या पिढीतल्या किंवा नंतरच्या पिढीच्या प्रेक्षकांनी त्यांच्या मुलांना घेऊन आलं पाहिजे या सिनेमाला. कारण त्यांना गमतीशीर की आमच्या काळातला हा गाजलेला सिनेमा आणि त्याची गंमत का गाजली होती किंवा त्याची कथानकाची पकड कशी होती हे बघण्यासाठी आलं पाहिजे मला वाटतं. दुसरी गोष्ट, असं 25 वर्ष साजरा करताना बिंदासनी या काही प्रिंट वितरित केलेल्या आहेत. ते अजून इतर महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. तेव्हा त्याचा प्रतिसाद आपल्याला अजून प्रकारे चेक करता येईल. आत्ता शाळा कॉलेजेस बंद आहेत,
मला वाटतं की कॉलेज सुरू झाल्यानंतर त्याचा प्रतिसाद अजून वाढेल अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे. येस येस थँक्यू